आज घरी देवीचा कार्यक्रम होता, त्यामुळे थोडीशी कामांची धावपळ होती आणि त्यामध्येच ना आभाळ सुद्धा आलेलं होतं. त्यामुळे मनामध्ये धावपळ होती की पाऊस आला तर एवढा मोठा कार्यक्रम आपण ठरवला आहे, त्याचा म्हणजे व्यवस्थित होईल का नाही, कसा होईल कार्यक्रम, असं थोडंसं धाकधूक होती. कारण स्वयंपाक सुद्धा भरपूर बनवायचा होता. मग लोक जेवायला येतील का नाही असं काहीच मनामध्ये थोड्याशा शंका होत्या. तर इथं आहोंना इथं बसवलेलं होतं, कारण इथं भात बनवायचा होता आणि बाहेर स्वयंपाक बनवत होतो चुलीवरती. हवा पण थोडीशी लागते आणि पटकन स्वयंपाक सुद्धा बनतो, कारण स्वयंपाक जास्त बनवायचा होता आणि गॅसवरती काय पटकन मग हे सगळं स्वयंपाक काय बनत नाही. लापशी बनवून झालेली होती आणि भातासाठी आदान ठेवलेलं होतं. तर इथे घरामध्ये ना जावांनी मिळून पुरणपोळीचा नैवेद्य केलेला होता, कारण जेव्हा आपण आराधखाना होतो तेव्हा पुरणपोळीचा नैवेद्य आणि जे काही आपण स्वयंपाक बनवतो सर्वांसाठी, तर तो दोन्ही स्वयंपाक लागतात. आणि याचं देवीचा आराधखाना म्हटलं की दोनदा होतो हा का आराधखाना, म्हणजे एकदा गोडाचा आणि एकदा तिखटचा. तिखटचा म्हणजे आपण मटण बकरं कापून करत असतो, तर तो आराधखाना आमचा उन्हाळ्यामध्ये झालेला होता आणि आता दुसरा आराधखाना बाकी होता. आणि सुट्ट्यांवर ॲडजस्ट करायचं म्हणून यावर्षी पण उन्हाळ्यामध्ये आम्ही दुसरा आराधखाना करायचं ठरवलं होतं. त्यासाठीच आपण देवाला सुद्धा आम्ही जाऊन आलेलो होतो, कारण जेव्हा पण आपण असा आराधखाना करतो तेव्हा आपल्याला आधी देवाला जाऊन यायचं असतं, ते परडीला म्हणजे देवीची भेट घडवून आणायचं असतं आणि नंतर मग दुसरा आराधखाना करायचा असतो. तर हे सगळं आम्ही करून घेतलं आणि लगेच आलो की लगेच इथं आराधखाना करायला घेतला. कारण सुट्ट्या ॲडजस्ट होत नाहीत, आहोंना पण सुट्टी नसते आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळेच गावाकडे असतात. तर म्हणून हा आराधखाना लगेच करायचं ठरवलेलं होतं. तर इथे सगळं झालं आणि आता सांबरसाठी इथं फोडणी घालायची होती. तरीचा मसाला द्या, तरीचा मसाला. कडक बसती पाहिजे. हा कडक बसते. काय कडक बसती? तर कुठं करते? तपायचं नाही का? टाकले वाले. आता उडत तेल पायावर. ए तोंड मागे गिरू रे ती राहतं माझ्याकडे. पाडशील मोबाईल मामी सगळीकडचं घेऊ. दिसतोय का आम्ही तोंड तिकडलं नाही रे, इकडे असेल चालेल. पटपट हलवा. आता ही दाखव. अंगाव घेऊन एवढं लय पोळून किती ना टपलेलं केलंय. जमतंय का? मी हलू. पायाला आहे का तो वाफा सावत तेल गळतंय त्याचं गरम. कुठं आहे तेव्हा? कढीपत्ता खरंच राहिला कडपत्ता ना होती मी कर द्या. दाजी मोबाईल चांगले कपड्याला केस लावते, हातू म्हणलं की तो हे नाही. दिसतंय का सगळं फोडलं? हा कापली नाही काय? दे मम्मी मस्त कराय. नको. आता झालंच आहे, तिकडंच यायचे सगळ्यांनी घालायची. तो नाहीच घातली कपडे.
राहू दे तीच मग आता. टाकला दे हळद टाक, किती हळद राहील. टाकायचे सांगतो ना. अरे तरीचा मसाला सावा थांब. तिखट हात कपड्याला लागलं सगळं. तू खाली खाली ठेव, तू नको तिकट करू. हात कुठं अजून लागणार. टाकू 2-3 चमचे टाक. हळद टाक अजून. अजून एक टाक. अजून खाऊया. बस झालं. टाक अजून. टाक एक. गच भरून. त्यांनी खातील ना. त्यातील तिखटाचं आहे तरी दिसतं. सगळं लालच झालंय. बस ठेव ती खाली. लावून जातात त्याला. त्यात थोडंसं पाणी घ्यायचं करून टाकायचं. त्यातलं पाणी घेऊन ठेव. दे ना मिक्स करायला. केलं की mix होते. थोडं टाकायचा हो मसाला जास्त. अजून एवढीसारखं काय होईल? तिखट मसाला काय होईल तेवढं. हे का बस दादा? हॅलो हा कांदा घातला कशाला. मटण जेवाय घालायचं. अजून टाकू मसाला आणि चटणी. मग टाक कशी होईल. हिरवी मिरची टाक 2-4 टाका कुडून नुसत्या. थांबा आता थोडं हे टाकून द्या पाणी. घेऊ का पाणी मम्मी? जर हे टाक थोडंसं. थांबा ना भात आणून. टाक थोडा मसाला आणि ते आणते मी. टाक तेवढं ते शिजायचं. हिरवी मिरची आण एवढं एवढं. कसं वाजतंय? आले खायची. इतके मिरची असते ना तरीचा मसाला का हे मिरच्या का त्या मिरच्या लागल्या. ते बी असते तर त्यातल्या नाहीत ना वेगळी मिरची. साध्या टाकते. आले लागलं नाही पाहिजे खाली. मी हात धुवून बरं सावे तर तिकडून सगळं चटणी लागली हाताला. मागे आणतो दुसरीकडे नको पुसू. अर्धा करून टाक. सही सरक ना. काय रे दाजी? कांदा टाकायचा जरा. कांदा आहे की त्यात उकडलेला नाही तो. भोपळा ती टाकायचं ना त्यात टोमॅटो. हा ना मग ती बापा त्यात मिक्स कर की आधी डाळ त्याच्यात टाकते. लय उकळायचं. आणू का? सावा सरक ना, तुझं डोकं येते. आले सावे नीट. सांबार मसाला टाकायचा थोडा. जीवन येते बोकळा घालताय. मम्मी आता मसाला तर कलर्स टाकलेला. हॅलो हॅलो सावा. खाली सगळं पटापट. लय जाणार आहे. किती टाकू? डोळ्यात गेलं का? अंगावर नाही वाढायचं त्याला. हात धुवून ये जा. अंगात होईना बोलते. बोल दोत नाही. दूध आण तू. दूध नीट दूध. राहिलं का? टाकू का? थांब, मसाला
मसाला भाजून थांबतात. राहिलं का? ये इकडे चल. हात धू. मामी परत आलं. क्लिक करू का? चालूच ठेवतो. दे पप्पा. तर इथे भातासाठी जे आदान ठेवलेलं होतं ते दुसऱ्या चुलीवरती ठेवलं, कारण लापशी झालेली होती. आणि या चुलीवरती सांबरला आपण फोडणी घातलेली. ते सांबरला फोडणी घालण्यासाठी जिरे मोहरे, आता यासाठी ना कढीपत्ता मात्र मी विसरले होते. कढीपत्ता नंतर टाकला. काय होतं, बऱ्याच वेळेस कामांच्या धावपळीमध्ये ना आपण काय करतो आणि काय नाही हे पटकन लक्षात राहत नाही. तर तसंच झालं होतं माझं. एवढं मोठं सांबर बनवते पण कढीपत्ता मात्र मी विसरले होते. मग वहिनींनी तो कढीपत्ता आणून दिला, नंतर टाकला, थोडीशी फोडणी घातली. आता हे सांबर तर अशा पद्धतीचं झाले. या सांबरमध्ये ना थोडीशी मी टेस्टिंग पावडर सुद्धा टाकलेली होती, कारण सांबर टेस्टिंग पावडरमुळे खूप छान लागतं. तर थोडीशी टेस्टिंग पावडर मी यामध्ये टाकलेली आहे. टाक सगळी. काय होतं मम्मी टेस्टिंग पावडर? टाक की थोडी अजून. हे पण चांगलं उभारले. ते तर कोणतंच उभारलं. तर कसा वांगाव घेऊन तुला थांब. तसं सोडून दिलं काढावं तिकडे. ती काढते. दे. थांब सरक मला दुकान. आता कसं काढायची घ्यायची. दे देऊन येतो. तापीले की तिकडे बाहेर. आता ही ते हे नव्हतं चांगलं करतात. दे की. हलवा. कळलं तर रे सावा लय ओढू नको ही नांग एकदा हलवून दिली. एक वाजता बसत का होईल ही बी कमी पडून पाहतील डाळ आणि ती दुसऱ्या दे. दाखव. नाही. पण लागते तसली झाली बघ ग. सांबरला फोडणी दिली, त्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून घेतले. आता सांबर मसाला सुद्धा आपण घालून घेतलेला होता. अद्रक लसूण पेस्ट, लाल तिखट आणि मीठ आणि घरगुती थोडासा मसाला, असं सगळं काही मसाले घालून याला छान फोडणी दिली. आणि यामध्ये ना आहो बोलले होते की थोडेसे हिरव्या मिरच्या सुद्धा टाक, खूप छान लागतात, त्यामुळे हिरव्या मिरच्या सुद्धा टाकलेल्या होत्या. हॅलो पाणी कुठे लाईस मी काय आणि येऊन मोठं पाणी आणि होईन सुट्टा आहे ना. त्याच्यामध्ये त्यांना म्हणलं कोलमचा आणा, कोलमचा चांगला सुटसुटीत होतो बा. सांबर बरं चव बी देतो कोलमचा दुसरा किती काय कर 100 रुपयाचा. आमचा स्वयंपाक होईपर्यंत इथं बायका सुद्धा आलेल्या होत्या, कारण परड्या घेऊन बायका येत असतात. म्हणजे हळदी कुंकू आपण त्या परडीला लावायचं. मग संध्याकाळी टाइम सांगितला की त्या टायमिंगला बायका येत राहतात. तरी ते 4 वाजता सांगितलं होतं, कारण भरपूर ऊन असल्यामुळे दुपारी तर काही कोणी यायला मागत नव्हतं. म्हटलं दुपारी ऊन उतरल्यानंतर आपण हा कार्यक्रम करूया, म्हणून 4 वाजताचा टाइम दिलेला होता सर्वांना. तर सर्व बायका 4 वाजता येऊन बसलेल्या होत्या. आमचं सुद्धा स्वयंपाक सगळा झालेला होता. पटापट सगळं आवरून घेतलं, साडी वगैरे घालून घेतली. आणि आता देवीसाठी तिकडे मंदिरामध्ये जावं लागतं, म्हणजे तिथे जाऊन देवीची आरती वगैरे करण्यात येते. ज्या ठिकाणी आपल्याकडे तुळजापूरच्या देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. तर इथे जवळच आमच्या इथे शेजारी
तुळजापूरच्या देवीचं मंदिर आहे, छोटीशी मूर्ती बसवलेली आहे, तर तिकडे आम्हाला जायचं होतं. आता आराधना करताना असंच असतं, मंदिरापर्यंत गाणे वाजवीत आपल्याला तिथपर्यंत जायचं असतं आणि लिंबाच्या पाल्याने सडा टाकत जायचं असतं. म्हणजे ज्याच्या हातावरती ताट आहे ते पाठीमागून आणि ज्याच्या म्हणजे आत्या वहिनी जे कोणी असतील काकी, तर त्यांनी पुढं पाण्यावरती लिंबाचा सडा टाकायचा, म्हणजे लिंबाच्या पाल्याने पाणी शिंपडत जायचं. तर त्याच्या पाठीमागं आपण जायचं, म्हणजे ते सगळं शुद्धीकरण करून मग आपण त्याच्या पाठीमागं जायचं. तर हे सगळं आमचं करायचं चालू होतं. त्यासाठी इथे तयारी चालू होती, दिवा वगैरे लावण्यासाठी वात बनवत होतं. म्हणजे सगळं भरपूर साहित्य इथे काढावं लागतं आपल्याला, ओट्या वगैरे सगळं नैवेद्य करावं लागतात. भरपूर परड्या असतात, जवळजवळ 25-30 परड्या आपल्याला इथे भरायच्या असतात. तर त्यासाठी नैवेद्य, पीस आणि सगळं काही पैसे वगैरे भरपूर साहित्य आपल्याला इथे लागतं. तर सगळं आवरलं आणि आम्ही निघालो. मंदिरात जाऊन आलो आणि घरी आल्यानंतर हा कार्यक्रम करायचा असतो. मंदिरात फक्त देवीची आरती, नारळ वगैरे करायचा, त्यासाठी पण सगळ्यांना जावं लागतं. तर तिकडे जाऊन आलो आणि घरी आलो तर सगळ्या बायकांना इथे बसायला टाकलेलं होतं, कारण भरपूर परड्या भरायच्या होत्या, जवळजवळ 25-30 परड्या होत्या आणि त्या सगळ्या पोर्चमध्ये किंवा घरामध्ये बसणार नाहीयेत म्हणून दारामध्ये इथं सतरंजी हातरली होती आणि तिथे सगळ्यांना बसायला टाकले होतं. हवा सुटलेली होती कारण पावसाचं वातावरण झालेलं होतं. आता या सगळ्या भरताना ना आपल्याला त्यामध्ये पीठ, मीठ, पैसे आणि जो नैवेद्य, पान, सुपारी असं भरपूर काही आपल्याला या परड्यांमध्ये घालावं लागतं. त्यामुळे सगळे मिळून आम्ही एक एक करून हे सगळ्या परड्या भरायला घेतल्या होत्या, कारण एक जण करायला गेलं तर भरपूर सारा वेळ लागेल, म्हणून इथं सगळ्या मिळून आम्ही करत होतो. कोणी नैवेद्य तर कोणी पान, विडा असं भरपूर सगळं ठेवायचं असतं. त्यामुळे सगळ्यांनी मिळून केलं तर पटकन होईल म्हणून इथं करायला घेतलं. आभाळ पण आलेलं होतं, बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला असं ऐकलं होतं, त्यामुळे इथे थोडीसं गडबड झालेली होती. तर ही अशा पद्धतीने इथे मस्त असं सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली, परड्या भरून घेतल्या आणि नंतर संध्याकाळी ना म्हणजे दिवस मावळायच्या टायमिंगला आपल्याला यांना जेवायला घालायचं असतं. तर जेवणासाठी ना सर्व आतच बसले होते, कारण हवा सुटली होती, पावसाचं वातावरण तर झालेलंच होतं. त्यामुळे सगळ्यांना जेवण वगैरे देण्यासाठी तर आतच बसायचं होतं. आता हे जे तुम्ही पातेल्यामध्ये बघता ना, यामध्ये धान्य जे छोटंसं पीठ वगैरे आपण जे भरतो, हे पाहताय तुम्ही छोटेसे, तर ते टोपलीला आपल्या इकडं कोटमा म्हणतात, देवीचा कोटमा. तर तो भरून काढायचा असतो. जेव्हा पण आपण अशा परड्या भरतो तेव्हा ते पिठाने किंवा जे काय आपण धान्याने भरत असेल ना, तर धान्याने भरायचं आणि जर पिठाने भरत असेल आपण तर पूर्णपणे पिठाने भरायचं. त्यामुळे आपल्या घरात सुद्धा सुख, समृद्धी आणि समाधान राहतं, देवीचा आपल्यावरती कृपा राहते असे मानतात. त्यामुळे सगळं आपण जे करतो हे श्रद्धेने आधी मनापासून ह्या गोष्टी करत राहतो. छान असं इथे कार्यक्रमाचं सगळं सांगता होत आलेली होती. संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा देवीचा जागर केला जातो. संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर परत आपल्याला देवीचा जागर चालू झालेला होता, म्हणजे गाणे वगैरे बायका म्हणायला सुरुवात झालेली होती. देवीचा एक फोटो ठेवून आपल्याला त्यापुढे दिवा वगैरे लावायचा असतो, देवीचा पोत असतो तो बायका खेळतात. तर हे सगळा कार्यक्रम आपला संध्याकाळी चालू होतो आणि तो पहाटेपर्यंत चालू असतो, म्हणजे साधारण 3 ते 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू असतो. तर अशा पद्धतीने आपला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुळजाभवानी माता तुमच्या सर्वांवरती कृपा राहो हीच आपली मातेचरणी प्रार्थना. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.